फ्रॉम भोसरी. माझं नाव जयश्री मुरलीधर विभूते. मी कराडमधून आलेली आहे. नमस्कार, मी डॉक्टर सागर गुडमेवार, सध्या आळंदी पुणे इथून आलेलो आहे. मी पांडुरंग बर्णे. नमस्कार, मी मच्छिंद्र रघुनाथ पवार 32 शिराळा सांगली जिल्ह्याहून आलोय. मी अभिषेक ठाणेकर कोल्हापूर. नमस्कार, माझं नाव संतोष पाटील. प्रशांत पाटील, मी हडपसर पुणे येथून आलेलो आहे. माझं नाव सोनाली बोराडे आणि मी सेल्स मास्टरी प्रोग्रामसाठी आली आज. तर खरंच खूप छान सकाळपासून सेशन चालू आहे आणि खूप छान आहे. I got some good ideas regarding selling out there, selling. How to sell the products in the market. या सेल्स बद्दल म्हणजे एवढी आता माहिती मिळाली की सेल्स कसा करायचा. मार्केटिंग मध्ये गेल्यानंतर समोरच्या व्यक्तीशी, आपल्या कस्टमर आहेत त्यांच्याशी कसं बोलायचं, काय करायचं, हे मला खूप काही शिकायला भेटलेलं आहे. आजचा जो सेल्स मास्टरीचा प्रोग्राम आहे त्यामध्ये सरांनी आतापर्यंत जेवढं काही सांगितलेलं आहे, आपण सेल्समध्ये काय काय चुका करतो किंवा सेल्स करण्यासाठी एक्झॅक्टली काय करणं गरजेचं आहे, किंवा सेल्स हे लिमिटेड एरियासाठी नसून सेल्स हे प्रत्येक ठिकाणी गृहीत धरले जातं हे सांगितलेलं आहे सरांनी. देवदास नाईक सरांची की सेल्स मास्टरी म्हणून, त्यामध्ये आतापर्यंत जे झालं ते खूप जबरदस्त. कारण त्यांनी एकच सांगितलं सगळ्यात इम्पॉर्टंट, की मनुष्य कधी फेल होऊ शकतो, पण तुम्ही जी लावलेली स्ट्रॅटेजी ही कधीच फेल होणार नाही. देवदास ग्रुप यांचा सेल्स मास्टरी प्रोग्रामसाठी आलो होतो. व्यवसायाबद्दल सेल्स मार्केटिंग करत असताना ग्राहकांची नीड ओळखून त्यांना मार्केटिंग कसं करावं याबद्दल माहिती सांगितली. सरांचा प्रोग्राम छान वाटला. मार्केटिंग काय असलं पाहिजे, ब्रँडिंग कसं असलं पाहिजे हे एकदम डीपमध्ये कळालं आणि ते आता मी फॉलो करणार आहे. देविदास सरांच्याकडे ह्या सेल्स अँड मार्केटिंगच्या सेशनसाठी मी आज अटेंड झालतो. तर सेल्स म्हणजे काय हे मला आज ॲक्च्युली चांगल्या सविस्तर पद्धतीनं मला समजलं की सेल्स कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचं स्ट्रॅटेजी कशा पद्धतीनं यूज करायची आहे. आपल्याला उद्योजकांना जे काही सेल जे करतात तर त्यांच्यासाठी तो किती चांगल्या पद्धतीनं उपयुक्त आहे, आणि म्हणजे सेल जे करतात त्याची जे स्ट्रॅटेजी आहे तर ती कशा पद्धतीनं तयार करून मग आपल्याला मार्केटिंगमध्ये जायचं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे मला ह्या सेशनमधून मला चांगलं समजलेलं आहे. देविदास सर म्हणजे माझे गुरु, आणि सेल्स मार्केटिंग तसा बघायला गेलं तर सोप्पा आणि अवघडही म्हणता येईल विषय. तर लक्षात येत नाही की सेल्स आणि मार्केटिंग मधला फरक. तर सरांनी अतिशय उत्तम प्रकारे हा फरक मांडला. माझे जे काही निगेटिव्ह पॉईंट्स होते माझ्यातले, मी काही ज्या चुका करत होतो, लीड कन्व्हर्जन रेशो काय आहे, ह्या सर्व गोष्टींचे व्यवस्थित आकलन झालं मला. आणि त्याचबरोबर सेल्सचं काय इम्पॉर्टन्स आहे दैनिक जीवनामध्ये, त्याचबरोबर इन बिझनेस सेल्सचं किती महत्त्व आहे हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जर सेल्स ग्रोथ करायची असेल तर बिझनेसमध्ये अदर फॅक्टर्स ग्रोथ करणं सुद्धा कशा प्रकारे इम्पॉर्टंट ठरतात हे सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे. तर तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही आमचं चांगलं काम केलं पाहिजे. कंपनी तुमची ग्रोथ होऊ शकते, आणि असं त्यांनी एक चांगल्या प्रकारे आपल्याला ट्रेनिंग दिलं. त्या सेशनमध्ये मला लीड कन्व्हर्जन रेशो समजला. त्याच्यानंतर मला ह्या आपल्या बिझनेस ग्रोथ करण्यासाठी काय गरजेचं आहे ह्या गोष्टींचा व्यवस्थित आकलन झालं, आणि त्या चुकांमधनं काही मी करू शकतो, पॉझिटिव्हली माझा बिझनेस कसा ग्रोथ करू शकतो ते सर्व काही समजलं. Devidas sir teaches it very well. New techniques, new ideas, how to make a page on Facebook, Instagram, and all that thing. Overall, this workshop is good for selling of the product. That's all. आणि सरांचे मी खूप धन्यवाद मानते की मला ह्याच्याबद्दल मला माहित नव्हतं कस्टमरशी कसं बोलायचं ते आज या ट्रेनिंग मधून मला शिकायला भेटले. आणि महत्त्वाची विशेष गोष्ट म्हणजे मराठी उद्योजक जो एवढ्या बेसिक गोष्टीवर काम करून इतर उद्योजकांना घडवतोय, ही खरंच खूप महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. आणि मी लास्ट पण केले आहेत 2-3 सेशन. तर मी खरंच पॉझिटिव्हली छान करते माझ्या बिझनेसमध्ये. तर आणखी मला ग्रोथ करायची आहे, त्यासाठी मी हा जॉईन केला आहे. थँक्यू सो मच. Thank you. धन्यवाद. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.